नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आपल्याकडे ग्रामीण भागातली म्हण आहे, तहान लागली की विहीर खणण्याचा निर्णय. म्हणजे तुम्हाला तहान लागल्यानंतर मग पाणी मिळण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते, तेव्हा विहीर खणायला सुरुवात करायची. त्याचा अर्थ असा की कुठलीही गोष्ट ही वेळेत केली पाहिजे. आपल्याला जेव्हा पाहिजे त्याचं नियोजन अगोदरच करायला पाहिजे. याचा संदर्भ आता असा की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सोयाबीन, कापूस याला भाव मिळाले नव्हते. एकूण शेतमालाला हमी भाव मिळत नव्हते. त्याचा फटका बसला. काही प्रमाण नक्की आहे त्याचं. आता विधानसभा निवडणूक तर ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामातली. सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये आणि बाजारपेठेमध्ये 4,000 ते 4,200 रुपये मिळत आहेत. जवळजवळ 600-700 रुपयाची तूट शेतकऱ्यांची आहे. आणि ही काही ओरड आत्ता सुरू झालेली नाही, 8-10 दिवसाची. अक्षरशः निवडणुका जाहीर होण्या अगोदरपासून हा विषय होता. पण सरकार त्यावर म्हणावं तसं गंभीर नव्हतं. लक्षात असं आलं की महाराष्ट्रातल्या जवळपास 68 ते 70 विधानसभा मतदारसंघामध्ये सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. 45 लाख हेक्टरवरती सोयाबीन आपल्याकडे घेतलं जातं. म्हणजे देशात नंबर 2चा जिल्हा आहे, जे राज्य आहे. मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र जवळजवळ सारखा आहे. आणि इथला सोयाबीनच्या उत्पादकाला भाव नीट मिळत नाहीत. विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, कापसाचे भाव पडलेले आहेत. आता शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी चिडणं स्वाभाविक आहे. सोयाबीनच्या उत्पादनाचा खर्चही निघत नाही. आणि गेले 12-13 वर्षापासून हीच ओरड आहे शेतकऱ्यांची. मग याचा निर्णय बघा. आता निर्णय काय घेतला सरकारने? नाफेडचे खरेदी केंद्र तातडीने सुरू व्हायला पाहिजेत. ओलाव्याचं प्रमाण सोयाबीनचं जे 12% त्याची मर्यादा होती ती 15% पर्यंत वाढवली. 3% जो डिफरन्स आहे तो राज्य सरकार केंद्र सरकारला देईल, हे असं सांगितलं 2 दिवसापूर्वी. आता निवडणुकीचं मतदान 20 तारखेला आहे. मग हे सगळे केंद्र कार्यान्वित व्हायला मतदान उलटून जाणार आहे. कदाचित प्रामाणिक प्रयत्न असतीलही सरकारचे, पण हे ऐनवेळी का? आता त्यात बाजारपेठेमध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो 6,000 रुपये मिळायला पाहिजे असं नरेंद्र मोदींची इच्छा आहे. मग त्याची तयारी अगोदर नको का करायला? म्हणजे समजा तुम्ही आयात शुल्क वाढवलं 20%, ती झाली ना त्याला 2-2.5 महिने, तरी देखील भाव वाढले नाहीत. सुरुवातीचे 4 दिवस 300 रुपये बाजारपेठेत भाव वाढले होते. अंदाज असा होता की हमी भावाच्या पुढे भाव जातील, पण झालं उलटं. पुन्हा गाडी मूळ पदावरती आली. तेलाचे भाव वाढले पण सोयाबीनचे भाव वाढले नाहीत. मग लक्षात असं आलं की शासनाने इथेनॉल निर्मितीचा जो निर्णय घेतलेला आहे त्यातून मका आणि तांदूळ म्हणजे साळ ही इथेनॉल निर्मितीसाठी जाती आहे. आणि त्याची जी पेंड आहे ती पेंड ही बाजारपेठेमध्ये अतिशय स्वस्त आहे. 14 रुपये, 20 रुपये. मक्याची पेंड 14 रुपये, भाताची पेंड 20 रुपये. आणि प्रोटीनचं कंटेंट त्याच्यामध्ये जास्त. आणि सोयाबीनचे भाव जर 42 पेंड असेल तर कोण घेईल? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 32 रुपये भाव आहे. अर्जेंटिनामध्ये 36 रुपये. 36 हेक्टरी 36 उत्पादन आहे क्विंटल. आमच्याकडे किती आहे? 8 ते 10 आहे. आता हा देखील विषय किती वर्षापासून चर्चेला आहे? गेले 5-7 वर्ष झालं माननीय नितीन गडकरी असं सांगतात की GM सोयाबीन हे आपण जर इम्पोर्ट करतो तर बियाणं का नाही करायचं? आणि मी बोलणार आहे. मग आता पुन्हा तो आपल्याला माहिती आहे स्वदेशीचा विषय. आणि त्यात काही जण आग्रह धरणारे, मेधा पाटकर सारखी मंडळी, ह्याच्यामुळे कसं धोके आहेत वगैरे, निर्णयच होत नाही आहेत. आता एकीकडे हे विषय प्रलंबित आहेत आणि दुसरीकडे मग आता निर्यात अनुदान कुठलं DOCला, पेंडीला, सोयाबीन पेंडीला, ते जर दिलं तर मग सोयाबीनची जी DOC आहे ती बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय विकली जाईल आणि त्यामुळे सोयाबीनचे भाव वाढतील.
आता हे सगळा जो द्राविडी परिणाम आहे ना, हे आत्ताच का पूर्वी याचं नियोजन होत नाही? मग केंद्र सरकारचे जे सल्लागार मंडळी आहेत ते नीट काम करत नाही आहेत, की झारीतले शुक्राचार्य बनून अधिकारी काही करू देत नाही आहेत, का मंत्र्यांची इच्छा नाही आहे? नेमकं काय आहे? शिवराज सिंग चौहान सारखा अतिशय अभ्यासू माणूस आणि जो वर्षानुवर्षे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले, तिथं सोयाबीन देशात नंबर 1, गांभीर्य त्यांना कळू नये का? हे जे होत आहे ना, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये नाराजी आहे की सरकारचीच इच्छा नाही का? अशा अनेक प्रश्न आहेत. आता एकीकडे हा विषय, दुसरीकडे काँग्रेसची मंडळी टीका करतायत. काय आहे? स्वाभाविक आहे, विरोधी पक्षाचे नेते करणं क्रमप्राप्त आहे. आमचं जर सरकार सत्तेवर आलं तर आम्ही 7,000 रुपये सोयाबीनला भाव देऊ. आता मजेशीर गोष्ट बघा, महाराष्ट्राच्या सीमेलगतचा जो कर्नाटक प्रांत आहे, त्या कर्नाटक प्रांतामध्ये सत्ता आहे काँग्रेसची, आणि त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये मग जाऊ दे ना बा, तुमची जिथं सत्ता आहे तिथं द्या ना 7,000 रुपये. तिकडे हाच भाव आहे ना 4,200 रुपये. उलट तिकडे मार्केट नीट नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये तिकडचं सोयाबीन इकडे विक्रीला येतं, तिकडची तूर इकडे विक्रीला येते. मग जर कर्नाटकातल्या शेतकऱ्याला 4,200 रुपयेच भाव मिळणार नसेल, तिथंही हमी भाव मिळत नसेल, तिथंही खरेदी केंद्र जर सुरू होत नसतील, तर मग हे सरकार राहिलं काय ते सरकार राहिलं काय? शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे तेच राहणार आहेत की नाही? मग कशासाठी वेड्यात काढताय? आम्ही जर आमचं सरकार सत्तेवर आलं तर जीवनावश्यक वस्तूचे भाव आम्ही स्थिर ठेवू. हे जे असे कोरडे आश्वासन आहेत त्याच्यावरती लोक कसा विश्वास ठेवतील? पानभर जाहिराती दिल्या कुठल्या सरकारने? तेलंगणा सरकार, कर्नाटक सरकार. आणि कर्नाटक सरकारचे तर उपमुख्यमंत्री शिवकुमार असं म्हणाले की आमच्या प्रांतामध्ये बघायला या, आमच्या योजना सुरू आहेत की नाही, आम्ही तुमचा जाण्या येण्याचा खर्च करू. प्रत्यक्षात काय होत आहे? कर्नाटकमधल्या कुठल्याही माणसाला विचारा काय चालू आहे. तिकडे जे महिलांच्या खात्यावरती पैसे वर्ग होत होते दरमहा, ते किती महिने झाले बंद आहेत? ते का बंद आहेत? करायला पाहिजे ना खुलासा. सरकार या संबंधामध्ये खुलासा करत नाही. ते सांगतं की आम्ही आमच्या सगळ्या योजना चालू आहेत, आणि तिथल्या विरोधी पक्ष लोकांनी पत्रकार परिषद घेऊन तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये जाहीर सांगितलं की या योजनांची अंमलबजावणी इकडे नीट होत नाही. आता तिकडे शेतकऱ्याला वीज माफ SM कृष्णा सत्तेत होते तेव्हापासून शेतकऱ्यांचे वीज माफीचा विषय तिथं आहे, आणि त्यामुळे मग हे सरकार काहीतरी वेगळं करतंय असं सांगायचा विषय नाही. नंतर येदियुरप्पाचं सरकार आलं, तिकडे ती योजना तशी सुरू होती ना. हे मागच्या पानावरून पुढे चालू असेल तर आम्ही काहीतरी वेगळं करतोय असं सांगण्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे काय होतंय? काय आहे? शेतकऱ्यांसाठी निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही सत्तेवर आलं तर हे करू, आणि जे सत्ताधारी म्हणतात आमची सत्ता आली तर आम्ही अमुक करू. काय लोकांनी विश्वास ठेवायचा कोणावरती? आणि मूळ मुद्दा जो आहे सोयाबीनच्या विषयामध्ये किती मोठा टर्नवर आहे. एकही दाणा शेतकऱ्याचा घरी राहणार नाही. अरे बाबांनो, 40 लाख टन एवढं जर उत्पादन होणार असेल आणि नाफेडची खरेदी 13 लाख टनाचीच असेल तर एकही दाणा घरी शिल्लक राहणार नाही. ह्याचं लॉजिक काय आहे? 25% वर खरेदी केलीच जात नाही. हे असं असताना निवडणुकीच्या काळामध्ये मतं मिळावीत यासाठी दिशाभूल का केली जाते? जे आहे ते शेतकऱ्याला खरं सांगा. आता खरं बोलण्यासाठीचं एक बक्षीस ठेवायला पाहिजे सरकारसाठी. खरं बोलतच नाही आहेत, कायम खोटं बोलण्याची स्पर्धा जर लागली असेल तर मतदार आता तसा मूर्ख राहिलेला नाही. मतदाराला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. कोण खरं बोलते, कोण खोटं बोलते, कोण आत्ता स्वार्थापुरतं आपल्याला गोड बोलतंय, आणि त्यांचा एकदा स्वार्थ साधून झाला की मग आपल्या पाठीत लाताच आहेत हे माहिती नाही असं नाही आहे. हे लोकांना कळतं, आणि त्यातूनच मग निर्णय घेताना माणसं विचार करायला लागतात. सगळेच माणसं फसतील असं नाही.
अनेकांना ह्या गोष्टी कळतात. एवढंच आहे, नये मामुसे नकटा मामू बेहत्तर या पद्धतीनं दगडापेक्षा वीट मऊ असा विचार करून लोक निर्णय घेतात आणि तो तसाच निर्णय याही वेळी घेतील असं वाटतं. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.